तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट आहे, कारण तिने काही चुकीचं केलं नाही. मित्रांनो हे बघ रडायला लागले. काय झालं? समोरचा तो नालायक आहे, त्याला आमची माफी मागितलीच पाहिजे. आम्ही बस आता तुमच्याच एक भरोशावरती आहे. मित्रांनो तुम्ही बघत होते सिमी रडत होती कारण आता शोचा एंड झालाय, आम्ही घरी आलोय. पण तिला बोलतोय 50 दिवस झालेत ब्लॉग आपण अपलोड नाही केला, तर चल व्हिडिओ बनवू. पण तिचे पण नाटकं चालू होते. म्हणजे काय माणसाला एक राग येतो, एवढी मेहनत केलेली परत सगळं स्टॉप होतं. 50 दिवस खाऊ नये. तर आता तुम्हीच सांगा तिला की आपण करायचं तरी काय. होय, व्हिडिओ बनवायचे की नाही मला लास्ट सांग. मला नाही बनवायचंय. तुम्हाला जे करायचं तुम्ही ते करा. अरे पण असं करून थोडी ना चालणार आहे. एवढी मेहनत केलेली फुकट जाईल की नाही. हे बघा मी तुम्हाला एक सांगते, मी आदिवासी परंपरा जपते, सगळ्यांना जीव लावते, और आज मैंने मेरे पसंद का कुछ किया है तो अपने ही आदिवासी कास्ट के कुछ लोग मुझे गलत बोल रहे हैं. तो अरे आप ही बताओ फिर कैसे मन करेगा वीडियो बनाने का. मित्रांनो काय झालं, एक माणूस आहे त्याने म्हणजे आमच्याबद्दल चुकीचं बोललंय असं तसं. तिने तिच्या आवडीची एक गोष्ट करून पण ती पण चांगली आहे. तर मी तिला काय बोललो ते सोड ना. जोपर्यंत आपण लोकांना बोलणार नाही तोपर्यंत कसा क्लिअर होईल. लोकांना पण समजू दे ना की काय झालंय का नाही. 50 दिवस व्हिडिओ का बंद आहे. मग तू आपण लोकांना पण समजतं ना, मग त्यांना नको का बोलायला. अरे ते बोलतील त्यांना. समोरच्याने ज्याने वाईट बोललंय ना तुझ्याबद्दल, तर समोरचे आपले ऑडियन्स सगळे जाऊन त्याला बोलतील, हे माझा शब्द आहे. पण आपण काय गोष्टी त्यांच्या सोबत क्लिअर केल्या पाहिजेत ना. मग तुम्ही बोला. मित्रांनो आम्ही तुम्हाला काय झालंय ना, आमचा व्हिडिओ आतापर्यंत बंद करण्याचं कारण काय आहे, सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला क्लिअर करतो. याच्यात आमची जर चुकी असेल तर आम्हाला सांगा, आणि समोरच्याची चुकी असेल तर समोरच्याला हिची माफी मागेपर्यंत त्याला तुम्ही बोला की माफी मागितलीच पाहिजे, कारण त्याने चुकीचं केलंय आणि काय गोष्टी त्याने लपवून ठेवल्या. तर आम्ही तुम्हाला सगळा प्रूफ दाखवतो. चला. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही आमच्या दोघांच्या जोडीला ओळखतच असाल, जे महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आम्हा दोघांना सगळे लोक प्रेम करतात, जीव लावतात. तर याचं नाव आहे सिम्मी निरगुडा, माझं नाव आहे निलेश निरगुडा. तर मित्रांनो आम्ही जे व्हिडिओ बनवायचं बंद केलंय त्याचं कारण काय आहे, कुणाची चुकी आहे, काय कसं काय ते तुम्हाला आम्ही सगळं तुमच्या समोर सांगणार. आणि मग ते तुम्ही बघा की चुकतंय कुणाचं काय. तर मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल, आम्ही कार्यक्रमाला जात असतो, म्हणजे की तमाशाच्या कार्यक्रमाला, जी महाराष्ट्राची लोककला आहे. तर नुकतंच आम्ही 2 महिन्यासाठी तमाशासाठी गेलो होतो. आणि सिम्मीला कशी आवड आहे, जिथून लग्न झालं ऑदर, भले तिची पहिली कास्ट वेगळी आहे, ती पंजाबी आहे, मी आदिवासी आहे, पण आम्ही लग्न कसं आमचं लव्ह मॅरेज आहे, माहितीच आहे सगळ्यांना. तर मित्रांनो कसं आहे, आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो. ही पण डान्सर आहे, मी पण डान्सर आहे. ती प्रोफेशनली लावणी करते, ऑल सगळ्या गोष्टी डान्समध्ये ज्या आहेत त्या. पण तिला एक आवड होती की लग्न झाल्यानंतर मी जेव्हा असं शोला जाईल तर तिचं इच्छा होती की मी एक माझ्या एक ब्लाऊजवरती असं नाव लिहणार की आदिवासी मुलगी. तर आम्ही तमाशाच्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि तिथले काही व्हिडिओ, आता महाराष्ट्रात जी जोडी फेमस असते तर त्यांचे व्हिडिओ आपले प्रेम करणारे, जीव लावणारे लोक काढून त्यांच्या आयडीला पोस्ट करणारच ना. मग ते काय आम्हाला नाही वाईट वाटत ती गोष्ट, की आम्हाला चांगलं वाटतं की चला बाबा आपल्याला एवढे लोक प्रेम करतात, ते आपले व्हिडिओ काढून त्यांच्या आयडीला पोस्ट करतात, त्याला खूप सारं प्रेम भेटतं, लोक भरभरून प्रेम देतात, चांगले कमेंट करतात. पण मित्रांनो एक असं झालंय की एक व्हिडिओ आहे सिम्मीचा जो व्हायरल झाला, आणि एक ना बालिश भाडखाव पोरगा आहे, भले त्याचं आता लग्न पण झालं असेल, तो ना बालिशाने तो व्हिडिओ उचलून त्यावरचा मुद्दा पकडला हिच्या ब्लाऊजवरती की आदिवासी मुलगी हा नाव लिहून तू तमाशाच्या स्टेजवरती नाचते. हा मुद्दा उचलून त्याने व्हिडिओ बनवला, ट्रोल केला, खूप लोकांपर्यंत गेला तो व्हिडिओ. आम्हाला ते लोक व्हिडिओ पाठवत होते, दादा हे बघा ना वहिनीचा व्हिडिओ पाठवलाय, तुम्ही का काय बोलत नाही त्यांना, सगळं सांगा ना की तुम्ही चुकीचे नाहीत. तर मित्रांनो तो विचार करता करता आम्हाला एक मनात की बाबा नको, सोडा जाऊ दे, आपल्याला कुणाच्या भांडणात नाही पडत. पण ते जास्तच झालं मित्रांनो. आमच्या पण मनाला लागायला लागलं की आपण आपलेच एक आदिवासी नाव मोठं करतो. मग ते असं नाही की आपण कुठे डिस्को बारमध्ये ते नाव घेऊन नाचतोय या कुठे बारमध्ये नाचतोय. आपण महाराष्ट्राची जी लोककला आहे
तिच्या स्टेजवरती आपण आपला परफॉर्म करतो आणि आपण ते पण आवडीने. तर मित्रांनो, एक तो नाबालिश म्हणजे त्याला बोलायला गेलं तर भाडखाव, त्याचं नाव काय आहे, कुठं राहतो, सगळं माहिती आहे, आम्ही तुम्हाला सांगू. तर त्याने एक व्हिडिओ बनवलाय. तो व्हिडिओ ना मी तुम्हाला स्क्रीनवरती प्ले करून दाखवतो. हे बघा. सर्वात आधी तर जय आदिवासी, जय जवाहर, जय बिरसा सर्वांना. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे आपल्याच समाजातील आपलेच काही रील स्टार आणि ते आपल्याच संस्कृतीचा अपमान कसे करत आहेत हे तुम्हाला मी दाखवून देतो. आधी हा व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, आता हे तुम्ही तिचं डान्स बघितलं, एक मराठी गाणं आहे, त्यावरती ती परफॉर्म करते ना. त्याच्यावरती घाण इशारे आहेत ना, घाण आदा ना, काय त्याच्यात असं वाईट गोष्ट आहे बघण्यासारखी की वाईट आहे बाबा. पण तो त्यावरती काय बोलतो बघा. ही आपली संस्कृती आहे का? गायना जातीचं नाव पाठीशी लावून काय संबंध? असं नाव पाठीशी लावून तमाशामध्ये नाचून काय सिद्ध करायचा प्रयत्न करतायत? काय संबंध काय? मला काय म्हणायचं, तुम्ही लावा नाव. नाव लावण्याबद्दल काहीही वाद नाही आणि नाव लावायचं न लावायचं हे मला अधिकार नाही तुम्हाला बोलायचं की तुम्ही नाव लावा किंवा लावू नका. पण कुठं लावायचं, जिथं त्या नावाचा काहीतरी रिस्पेक्ट होईल, आदर होईल अशा ठिकाणी लावा. आणि तुम्ही कुठं लावताय? तमाशामध्ये. त्या तमाशामध्ये कोण्यात नावाचा रिस्पेक्ट होत नाही, कोण्यात नावाची आदर होत नाही. आणि काही बालिश लोक काय बोलतात, कला आहे, याच्याकडे कलेच्या नजरेने बघ म्हणजे तुला समजून जाईल. कला आणि तमाशा यामधलं अंतर माहितीये, चांगल्या प्रकारे माहिती आहे आपल्याला. जर तुम्हाला खरंच आदिवासी जातीचा अभिमान असेल तर तुम्ही नाव वापरा, पण कुठं वापरा? एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात वापरा, एखाद्या चांगल्या ठिकाणी वापरा. अशा तमाशा बिमाशामध्ये वापरून आमच्या भावनाशी खेळू नका. कसं आहे, आणि ह्या मॅडमला तर माहित पण नाहीचा व्हिडिओ व्हायरल झाला, अपलोड झाला. हा व्हिडिओ एका दुसऱ्याच माणसानं अपलोड करून व्हायरल करून टाकला. म्हणजे बघणाऱ्याचा दृष्टिकोन काय आहे की आदिवासीचं नाव पाठीवर लिहून तमाशामध्ये नाचते बाई. तमाशाला विरोध नाही आमचा, तुम्ही तमाशात नाचा की डिस्को बार मध्ये जाऊन नाचा, पण जे नाव टाकून तुम्ही नाचताय ना ते तुमचं चुकीचं आहे आणि मी त्याबद्दल चुकीचंच बोलणार. तर बघितलं मित्रांनो व्हिडिओ. तर आता तुम्हीच मला सांगा, या व्हिडिओमध्ये एवढं तो बोलत गेला हे असं तसं आदिवासी नाव. अरे तिला गर्व आहे की बाबा चल, मी पंजाबी होतो पण आदिवासी कास्टमध्ये मी लग्न केलं आणि मला आवडते तुमची संस्कृती जपायला, बघायला आणि जगायला. आणि त्यामध्ये तिला आवडलं की चल बाबा, मी परफॉर्म करत असते, मी डान्सर आहे प्रोफेशनली, तर मला जिथं स्टेज भेटतो डान्स करायला. तिला पण अक्कल आहे ना, कुठं नाव वापरायचं कुठं नाही वापरायचं. आणि तुम्ही बोलाल नंतर की फेमसाठी, त्या आधीपासनं लोक आम्हाला प्रेम करतात. पण तिची इच्छा होती की बाबा मी आदिवासी मुलगी असं नाव लिहणार, जेव्हा मी लावणी सादर करणार, या मराठी जे गाणे असणार त्यावरती मी परफॉर्म करणार, तेव्हा मी ते ब्लाऊज घालणार. तर मित्रांनो, हे चुकीचं आहे का? आणि त्या नाबालिश माणसाचं नाव काय आहे, कुठे राहतो सांगू का? एक आदिवासीच आहे तो. तर तो राहतो कुठं मित्रांनो, सगळी डिटेल आहे आपल्याकडे. या नालायकाचं नाव आहे बिन डोक्याचं अजय तमलवाड, राहणार येवली आणि तालुका हदगाव आहे आणि जिल्हा नांदेडचा आहे. त्याचं नाव इंस्टाग्रामला, ही इन्स्टा आयडी आहे त्याची, AJ आवरा 3.0. आणि काय बोलतो, आपल्याच समाजातील आपलेच काही रील स्टार आणि ते आपल्याच संस्कृतीचा अपमान कसे करत आहेत हे तुम्हाला मी दाखवून देतो. आपल्याच समाजाचे, आपलेच आदिवासी काय रील स्टार आपल्या संस्कृतीचं कसं अपमान करत आहे. अरे बैला, तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे आणि तिथे आपल्याला स्टेज भेटते परफॉर्म करण्यासाठी, तर ते काय वाईट आहे का? हा, आपल्याला गर्व वाटलं पाहिजे की बाबा आपल्याला संधी भेटते तिथे कला सादर करण्यासाठी. आणि त्या गाण्यामध्ये तिने काय वाईट केलंच नाही. आणि तू झोपेतून उठला, दात ब्रश नाही केला, विमल तोंडात टाकली, जो भेटल त्याला ट्रोल कर. हा, तुझ्यासारख्या विमल खायचं, जोपर्यंत चावायचं थुकत बसायचं. आता त्याच्यात वाईट काय मला सांग ना, भाड खावा. हा, जेवढा बोलावं ना तुला तेवढं कमीच आहे. कारण तू आपल्याच लोकांना तू ट्रोल करतोय, काय चुकी नसून सुद्धा. हा, म्हणजे काही पण पॉइंट उचलायचा आणि बोलायचा व्हिडिओच्या व्ह्यू लाईक साठी. आणि काय बोलतो, ही आपली संस्कृती आहे का? गायना
जातीचं नाव पाठीशी लावून अरे भाड खावा, ही आपली संस्कृती आहे. काय बोलतो संस्कृती काय, आम्हाला पण माहिती आहे. जेवढा तू मोर्चांमध्ये आपल्या आदिवासी लोकांच्या कार्यक्रमामध्ये नसेल फिरला ना, तेवढा आम्ही फिरत असतो. पहिले चेक कर, लोकांना विचार. हा, तुझ्यासारखा घरी बसून फक्त लोकांचे व्हिडिओ आले, त्याला ट्रोल करायला कुठला चान्स भेटतो तेच फक्त बघत बसायचा. पण समाजासाठी इकडे तिकडे फिरणं म्हणजे रक्तातच नाही. फक्त कोण भेटेल त्याला ट्रोल करत बसायचं. आणि लाज वाटली पाहिजे. तू आपल्याच आदिवासी समाजाला जे चांगलं काम करतं त्यांनाच ट्रोल करतोय. तुम्हाला एवढंच ट्रोल करायचंय, मग अजून कितीही म्हणजे पूरे दुनिया में कितने लोग गलत काम करते, हाँ, हाँ. उनको क्यों नहीं ट्रोल कर रहा है तू? हा, उनको ट्रोल कर. मोठ्या मोठ्या लोकांना कर ना, जे चुक्या करत असतील त्यांना भाड खावा. हा, आणि तो आपल्या गरीबाचा माणूस एखादं मेहनत करून पुढे जात असतील ना, फालतूगिरी ना काय, तू त्यांना ट्रोल करतो. लाज वाटली पाहिजे तुला, लाज. थांब, तुला आता समजल. थांब. हा, अजून ऐक पुढं काय बोलतो. जातीचं नाव पाठीशी लावून काय संबंध? असं नाव पाठीशी लावून तमाशामध्ये नाचून काय सिद्ध करायचा प्रयत्न करतायत? काय संबंध काय? ए मूर्खा, तू काय विचारलं? आदिवासीचा नाव ब्लाउज वरती लिहून मी काय सिद्ध करण्याचे प्रयत्न करते असं बोलतोय तू? मला गर्व आहे स्वतःवर की मी आदिवासी मुलगी आहे. मी माझी कला सादर करते स्टेजवरती. मी काही चुकीचं केलं असेल तर तुम्ही सगळे मला कमेंट करा की ताई हे चुकीचं केलंय तू. हा मित्रांनो, तिची एक आवड आहे बाबा. माझं लग्न झालंय एका आदिवासी मुलाशी, तर मला आवड आहे की मी आपला नाव कसं पुढे घेऊन जायचं, की आपण पण काही कमी नाही हे दाखवून देणं, सिद्ध करून देणं आपल्या हातात आहे. आणि आम्हाला कुणाशी वादावाद नाही, कुठल्याही जाती धर्माशी वादावाद नाही. पण आम्हाला एक आवडतं बाबा, एक आम्ही गर्वाने आदिवासी नाव घेऊन कुठे पण गेलो तरी गर्वाने तिथं वावरतो. तिकडं स्टेज भेटला तरी तिथं डान्स करतो, सगळ्या गोष्टी. आणि तसंच ती आपल्या जातीला प्रेम करते, आपल्या परंपरा जपते, सगळ्या गोष्टी अजून अनुभव घेते. हा, मग ती जर माणूस आपल्या आदिवासी समाजाला प्रेम करत असेल, मग ती मुलगी वाईट कशी असणार? ते गर्वाने नाव लिहते, मग त्याच्यात तुम्हाला ते वाईट दिसतंय का? पहिले विचार करा ना, आपण कुणाच्या बद्दल बोलतोय, काय बोलतोय. आणि मित्रांनो कसं आहे, ती पंजाबी आहे, मी आदिवासी आहे, तरी ती आपल्या जातीला प्रेम करते म्हणजे आपल्यासाठी किती मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही असेच आपलेच लोक उठले सुटले, तोंड नाही धुतला, तोंडात विमल टाकली, निघाले ट्रोल करायला. पण ट्रोल करताना जरा विचार करायचा ना बाळगावा, की आपण ट्रोल कुणाला करतोय ते. हे बघा, मी तुम्हाला सांगते, ती सरस्वतीची स्टेज आहे. ती स्टेज आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्हाला मी अजून एक व्हिडिओ दाखवते, पुढचं काय बोललाय तो नक्की त्याच्यावरती प्लीज तुम्ही लक्ष द्या. तो काय बोललाय, एक मिनिट ऐका. मला काय म्हणायचं, तुम्ही लावा नाव लावण्याबद्दल काहीही वाद नाही. आणि नाव लावायचं न लावायचं हे मला अधिकार नाही तुम्हाला बोलायचं की तुम्ही नाव लावा किंवा लावू नका. पण मग कशाला बोलतो? तुला अधिकार नाही तर तू तुझी तिकडं काशी घाल ना तुझ्या घरात. तुला अधिकार नाही मग कशाला बोलतो? हा, नंतर परत काय बोलतो, कुठं लावायचं जिथं त्या नावाचा काहीतरी रिस्पेक्ट होईल, आदर होईल अशा ठिकाणी लावा. आणि तुम्ही कुठं लावताय? तमाशामध्ये. त्या तमाशामध्ये कोण्याच नावाचा रिस्पेक्ट होत नाही, कोण्याच नावाची आदर होत नाही. तू काय बोलतोय? तमाशामध्ये कोणाचा आदर होत नाही, कोणाचा Respect. रिस्पेक्ट होत नाही. अरे भाड्या, तू कधी तमाशात आलाय का? तमाशाचं आयुष्य जगलंय का? तमाशाबद्दल जरा अभ्यास केलाय का? बाकी तमाशांना राष्ट्रपती पुरस्कार भेटलाय. अजून तेच नाही, रघुवीर खेडकर दादांना यांना पद्मश्री अवॉर्ड भेटलाय. म्हणजे ते तमाशाला भेटतायत आणि तू बोलतो की तिथं रिस्पेक्ट नाही, आदर नाही. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा विचार न करताना, नॉलेज घेता तू काही आलं तोंडात बोलत बसायचा. म्हणजे एवढं यांना पुरस्कार भेटलेले आहेत, तर मग ते लोकांना पुरस्कार देणारे लोकांना मग तू काय समजत असशील मग? अहो, हा? त्या सांगा, फॉरेन कंट्रीवरून माणसं येऊन तिथं PhD करण्यासाठी येतात. तमाशामध्ये. तमाशावरती अनेक कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, तमाशावरती अनेक पिक्चर आलेले आहेत. बघ जरा ते, वाच भाड्यास आल्या. हा, तुला समजायला पाहिजे की आपण कुठल्या गोष्टीवर काय बोलतो. पण आता लास्ट वेळा सांगतोय, ट्रोल करताना जरा विचार कर, जर करत असशील तर. हा, कुणाला करतोय पहिले त्या गोष्टीचा अभ्यास घे. आणि अजून पुढे काय बोलतोय बघा. आणि काही बालिश लोक काय बोलतात, कला आहे याच्याकडे कलेच्या नजरेने बघ म्हणजे तुला समजून जाईल. कला आणि तमाशा यामधलं अंतर माहिती आहे, चांगल्या प्रकारे माहिती आहे आपल्याला. काय कलाबद्दल आणि तमाशाबद्दल मला फरक माहितीये फरक बोलतो. माहिती.
भाड्या कधी तमाशात आलाच नाही तू, तर तू ज्या तमाशांना राष्ट्रपती पुरस्कार भेटलेले, पद्मश्री अवॉर्ड भेटलेले, अशा तू क्षेत्राला म्हणजे महाराष्ट्राच्या लोककलेला नाव ठेव. तिथं म्हणजे तुम्ही आदिवासी मुलगी असं आदिवासी नाव घेऊन नाचलं नाही पाहिजे. आम्हाला गर्व वाटतं, आम्ही आदिवासी नाव घेऊन पुढे चालतो. आम्हाला कुणाशी जातीवाद करायचाच नाही, पण आम्ही प्रेम करतो आपल्या आदिवासी जातीवरती, आपल्या आदिवासी नावावरती. जिथे पण गेलो आपल्याला संधी भेटली तिथं आपण आपला आदिवासी नाव आपला बरोबरच ठेवायचा. पण तुला ते वाईट वाटतंय की आपण हे केलं ना ते केलं, मन दुखवलं. बोलतोय आमचा अभिमानला ठेच पोहोचवलंय. आमच्या मनाला ठेच पोहोचवली. अरे ठेच पोहोचवण्यासाठी पहिले बघ मूर्खा तिथं काय आहे, कसं काय. जाऊन नसल जिंदगीत कधी बघितलं ना, जाऊन तिथं 1 वर्ष काढ तमाशासाठी, मग तुला तमाशाबद्दल समजेल काय ते भाड्या. तर मित्रांनो पुढे बघा अजून काय बोलतो तो. तुम्हाला खरंच आदिवासी जातीचा अभिमान असेल तर तुम्ही नाव वापरा, पण कुठं वापरा? एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात वापरा, एखाद्या चांगल्या ठिकाणी वापरा. अशा तमाशा बिमाशामध्ये वापरून आमच्या भावनाशी खेळू नका. आणि बघणाऱ्याचा दृष्टिकोन काय की आदिवासीचं नाव पाठीवर लिहून तमाशामध्ये नसते बाई. तुम्ही तमाशात नाचा की डिस्को बार मध्ये जाऊन नाचा, पण जे नाव टाकून तुम्ही नसताय ना ते तुमचं चुकीचं आहे आणि मी त्याबद्दल चुकीचंच बोलणार. अरे तुझ्या भावनाशी खेळायला बैला म्हणजे असं वाटतंय की काय बोलू. एवढा शिव्या दिल्या असत्या घाण. मला असं वाटतं आई बापाने जन्माला घालून तुला रस्त्यावर सोडून दिलेला वाटतोय मला तू. लोक प्रेम करतात, त्यांनी चांगला व्हिडिओ टाकलाय आणि तो चांगला व्हिडिओ टाकलेला तू तोच उचलून त्यावरती तू ट्रोल करायला सुरुवात केले, जेणेकरून तुझ्या आयडीला रिस्पॉन्स भेटो, तुझ्या आयडीला लाईक फॉलो भेटो. तू बोलतोय की एक दादानी व्हिडिओ पोस्ट केलाय, त्याचा विचार वेगळा असेल, पण तुझी विचार चुकीची आहे. त्याच्यात कमेंट वाच ना. कमेंट वाच जरा की त्याच्यात काय वाईट कमेंट केलेले आहेत का त्यांच्या व्हिडिओमध्ये. चांगलेच केलेत ना. आणि तू स्वतः जो व्हिडिओ अपलोड केला त्यामध्ये कमेंट काय होते, फक्त 3-4 बिना अक्कलचे बिना डोक्याचे लोकांनी कमेंट केले असते 3-4. बाकी सगळ्या कमेंट चांगल्याच होत्या आमच्याकडनं की नाही तुला काय गरज पडले, ते तिकडे त्यांची कला सादर करतात, हे करतात. मग त्याच्यानंतर तुला लाज वाटली का तो व्हिडिओ डिलीट करायला, कमेंट बंद करून डिलीट करायला सगळ्या गोष्टी. मग ते करायचंच नाही ना. ऑडियन्स मला माहिती आहे आम्हाला जीव किती लावते आणि ऑडियन्सला चांगला फरक कळतो की चुकीचं कोण आहे आणि वाईट कोण आहे. तू बोलून आम्हाला लोकांच्या नजरेत वाईट नाही करू शकत. स्वतःचं पहिलं तोंड चांगलं साफ ठेव. असं गु खाल्ल्यासारखं विमल चावून थुकत बसण्यासारखं तोंड करून ठेवले लांब तोंड्या. आणि स्वतःला तू ह्यो समजतो की मी चांगलं काम करतो. काय अरे चांगलं काम समाजासाठी केलंय? चांगलं काम कर जरा. फिर इकडे तिकडे जसे आम्ही फिरतोय आपल्या आदिवासी कार्यक्रमासाठी, मोर्चांसाठी फिर जरा. घरात बसून तुला वाटतं तू किंग बनशील, तसं नाही होत. लोक तुला शेण घालतील तोंडात. आणि काय बोलतो अजून की डिस्को बार मध्ये नाचा किंवा तमाशात नाचा. अरे भाड खावा, तुला ते तमाशाचा स्टेजचा आणि डिस्को बारचा तुला फरक समजतो का? आता तुम्हाला आम्ही डिस्को बार मध्ये नाचणारे समजतो का तू आमच्या जोडीला? पहिले बघ ना आम्ही कुठं काम करतो कुठं नाही, सगळ्या गोष्टी पहिले बघ. लगेच तू डिस्को बारचा विषय काढतो आणि तू तमाशाची त्याची तुलना करतो. अरे भाड्या, तुला एकच सांगेल, तू डिस्को बार आणि तमाशाची बराबरी करू नको. कारण महाराष्ट्राची लोककला आणि हे डिस्को बार हे गोष्टी वेगळ्या झाल्या, पण महाराष्ट्राची लोककला आहे तिला तर जप जरा. तर ह्यो एक आदिवासी समाजाचाच आहे आणि ह्यो बैल आहे बैल. त्याला तमाशाबद्दल काही माहिती नाही, ना नॉलेज आहे ना काय आहे. व्हिडिओ भेटला चला टाकूया. त्यांनी असे भरपूर लोकांना ट्रोल केलंय ज्याच्यात म्हणजे काय बोलण्यासारखाच विषय नाही. आणि आता त्याने पूर्ण त्याची आयडीतले व्हिडिओ त्यांनी लॉक करून ठेवलेले आहेत. कारण कसं त्याच्या लाईफचं नवीन आयुष्य चालू झालंय, लग्न झालंय वाटतं. पण आपल्याला पर्सनल लाईफमध्ये नाही जायचं. पण तू बैला, तुला अक्कल पाहिजे. आपण कोणाबद्दल बोलतोय त्याचा पहिला बॅकग्राऊंड बघा. ते लोक काय करतात, ते कसे आहेत, त्यांचं फालतूगिरी करतात की नाही पहिले चेक करायचं. आणि तमाशामध्ये जाऊन नाचतात हे ते, तमाशाबद्दल जरा माहिती घ्यायची ना बैला. का तोंडातली विमल संपल्यानंतर जे बडबड बडबड तोंडातनं जसा गू निघतो तुझ्या, तसा गू काढत जायचा का तोंडातनं? भाड खावा. चल तू बोलतोय की चल बालिश लोक तमाशा असं आहे सांगतात, चांगल्या नजरेने बघा, वाईट नजरेने नका बघू, हे ते. चल एक बाबा. मिनिट, तू बोलतो
तुला तमाशा आणि कलामध्ये समजतो काय डिफरंट आहे? सांग बरं तुला काय डिफरंट आहे? तू कधी तमाशाची लाईफ जगलाय का? तू कधी तिकडे आलाय का? कधी तू मला सांग. हा, अरे भाड खावा. चल बाबा, आम्हाला नॉलेज नाही, आम्हाला माहिती नाही तमाशाबद्दल, आम्ही नवीन आहेत, तर भाड खावा. तुला आता काय बोलणार मला सांग. हा, जरा लाज वाटली पाहिजे तुला. चल बाबा, आम्हाला माहिती नाही तमाशाबद्दल काय आहे, तमाशा काय आहे. तर आम्ही आता अशा माणसाला आमच्याशी जॉईन करतो ज्याचं अर्ध आयुष्य त्याने कलेसाठी अर्पण केले तमाशामध्ये. तर आता तमाशा काय असतो, कसा काय आहे, तू ऐक. तर नमस्कार अवसारेकर दादा. नमस्कार. तर अवसारेकर दादा, तुम्हाला पाठवलाच होता, तो तुम्ही बघितला असेल. त्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? या अशा ट्रोल करणाऱ्या नालायक माणसाला, बिन डोकी बिन आकली लोकांसाठी तुम्ही काय बोलू शकता? त्याला तमाशाबद्दल काय सांगू शकता? तर ते प्लीज थोडक्यात सांगा ना. मी तो त्या दादांचा व्हिडिओ बघितला. दादा, मला तुम्हाला वैयक्तिक एक सांगायचं. तुम्ही जे म्हणता ना, मी तमाशाला नावं ठेवत नाही, परंतु त्या मुलीनं आदिवासी हे नाव देऊन कॉस्ट्युम तिनं तमाशाच्या स्टेजवर नाचू नये. तिनं हवं तर कुठेही नाचावा, म्हणजे बार वगैरे तुम्ही नाव घेतलेले. संस्कृती तुम्हाला कळते का? दोघं नवरा बायको आहेत, चांगली शिकली सवरली पोर आहेत, पोटासाठी कुणाकडे हात न पसरता या रंगदेवतेची सेवा करून काम करतायत. तमाशानं असं काय वाकडे केलंय तुमचं? आधी तमाशात या, अभ्यास करा, तमाशाचे चित्रपट पहा, लेखकांनी त्याच्यावर लिहिलेल्या कादंबऱ्या, त्या पुस्तकातले वाक्य न वाक्य आधी बघा. किती लोकांनी या तमाशाच्या कामासाठी आपलं स्वतःचं अस्तित्व गहाण ठेवलंय हे बघा, आणि नंतर त्या 2 लेकरांना तुम्ही टार्गेट करावं. आधी तमाशाचा अभ्यास तर करा. तुम्ही कोण आहेत मला काही त्याच्याशी घेणं देणं नाहीये. माझं ना तुमचं काही वैयक्तिक दुश्मनी नाहीये, पण एखादं जर पुढे जात असेल ना, तर समाज बांधवानं त्याला आधार द्यायचा असतो. त्या खेकड्याच्या वृत्तीसारखं पाय धरून मागं ओढायचा नसतो. दादा, इथून पुढे जर कुठल्याही आदिवासी एखाद्या नर्तकीनं, एखाद्या कलाकारानं अशी कॉस्ट्युम घालून संस्कृती प्रधान जर कुठल्या स्टेजवर आपले परफॉर्मन्स केलं किंवा आपली कला सादर करण्याचा प्रयत्न केला, तर तिला ट्रोल करायला, तिला सहकार्य करा. मित्रांनो, खरं सांगू, तमाशा ही मराठी भाषा जपण्याचं काम करते. इतिहासकालीन तमाशा आहे. तमाशा हा राम जोशींपासून चालू झालाय, तो आत्ताच्या पिढीपर्यंत, म्हणजे अनेक पिढ्या या तमाशासाठी अनेक कलाकारांनी, अनेक शाहिरांनी, अनेक कलाकारांनी आपलं स्वतःचं अस्तित्व या तमाशा पाय, या रंगदेवतेश पाय आपलं घालवलंय. वयाचा सेकंद ना सेकंद घालवलाय. अहो, जो तमाशा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे, 7 समुद्रापलीकडे मराठी भाषा नाहीच आहे, त्या तमाशाला तुम्ही वाईट कसं म्हणू शकता? खरं तर या इतर नाटक, चित्रपट याची जननी म्हटलात ना तमाशा. कारण तमाशात जे घडतं, तमाशात जे घडवलं जातं ते फक्त एकदा. तमाशाच्या त्या अंकाला रिटेक नाही हो. तुमच्या चित्रपटासारखा, तुमच्या नाटकासारखा रिटेक नाहीये. कशाबद्दल तुम्ही तमाशाला वाईट म्हणता? आणि तमाशात वाईट असं काय आहे? तुम्ही रुपेरी पडद्यावर जे बघता ना, त्याच्यात अश्लील दृश्य आहेत की. मग आम्ही तमाशा सादर करत असताना आमची जी नर्तकी आहे ती पायातल्या चाळापासून आंबुडीच्या बुचड्यापर्यंत इतकी नीट नेटक्यानं नटलेली असते का तिच्याकडे बघितल्यावर मनाला हुरहुर वाटते की सौंदर्य असावं तर तमाशातल्या नर्तकीसारखं. मंडळी, तमाशा वाईट नाहीये. तमाशा वाईट म्हणणाराला माझ्या हात जोडून विनंती आहे की बाबा रे, तमाशा वाईट म्हणू नकाच. ऐकलं का? भाड खावा. हा, स्वतःला तर स्वतःचे कंटेंट बनवता येत नाही, लोकांचे व्हिडिओ उचलायचे, ट्रोल करायचे, व्हिडिओला व्ह्यू गेले, व्हायरल व्हायचे, फॉलोअर वाढवायचं, बस एवढाच तुझ्या दिमागात आलेलं आहे. आणि मला सांग ना, तू आता का सगळे व्हिडिओ डिलीट केला की काय? तू अनलॉक केलाय? काय केलंय तू? हा? का केलं पण आता काय लाज वाटली का? नवीन आयुष्य तुझा चालू झालाय तर भाड खावा. हा, आणि अवसारीकर दादा ते काय बोलतात की हिने ब्लाऊज वरती ते नाव लिहिलंय आदिवासी मुलगी, तर ते ब्लाऊज घालून तमाशाच्या स्टेजवरती परफॉर्म करणं हे चुकीचं आहे का वाईट आहे? थोडक्यात सांगा जरा. खरं तर तुम्ही हा विचारलेला प्रश्नही एक मनाला अशी चुरचूर लावून जातो की एका जातीबद्दल किंवा एका समाजाबद्दल आपण काहीतरी मनात, इथं मेंदूमध्ये अशी काहीतरी भर घालून ठेवतो. एका चांगल्या कलाकारानं तिच्या कॉस्ट्युमवर मी आदिवासी मुलगी आहे हे जर लिहिलं, त्याच्यात वाईट काय? क्वालिफिकेशन पूर्ण झालेली मुलं आहेत, ती नोकऱ्या आहेत का हो तुम्हाला? इतकं शिक्षण झालंय, आपल्या तरुण मुलांना नोकऱ्या आहेत का? मग परमेश्वरानं, सरस्वतीनं तुम्हाला जी कला दिली त्याच्यावर तुम्ही तुमची जर उपजीविका भागवत असाल तर त्याला तुम्ही वाईट कसं म्हणू शकता? आणि काय चुकलं त्या मुलीचं? तिनं तिच्या कॉस्ट्युमवर फक्त एवढे लिहिलंय की मी आदिवासी आहे. अहो, अभिमान आहे त्या गोष्टीचा तिला की मी तळागळातून आले,
मी त्या जंगल रानातून आलेले की मी माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहते आणि आज या सगळ्या लोकांचं मनोरंजन करते ती मी माझ्या हिमतीवर. ती आदिवासी असली म्हणून तिने कुणाकडे हात पसरला नाही हो. कसा प्रश्न तुम्ही विचारू शकता की आदिवासी असल्यामुळं तमाशात नाचू नये? मी पहिलंच सांगितलं तमाशा वाईट नाहीये. मला अजून एकदा सांगू द्या तुम्हाला, तुम्ही रुपेरी पडद्यावर ज्या चांगल्या चांगल्या मुली आज डान्स करतात, नाचतात, त्यांना तुम्ही हिरोईन म्हणता. आणि माझी एक आदिवासी भगिनी जी तमाशाच्या स्टेजवर तिला मिळालेल्या वेळेत काम करण्यासाठी, जेव्हा आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी त्याचा मोबदला मिळतोय म्हणून जर तमाशाच्या स्टेजवर नाचली आणि मग तुम्ही ती जर म्हणत असाल की आदिवासी हे बरोबर नाही, आम्ही आदिवासी आहोत, आम्हाला त्याचा गर्व आहे, संस्कृती जपली पाहिजे. दादानो, संस्कृती ही आपल्या आतल्या चौकटीत जपावी. आता सध्या मुलांना नोकऱ्या नाहीत आहे ते मिळवण्यासाठी ही जर मुलं धडपड करत असतील ना, तर यांना ट्रोल करणाऱ्या त्या माणसाला, त्या दादाला माझी हात जोडून विनंती आहे की तमाशा वाईट नाही. एकदा येऊन बघ, अभ्यास कर तमाशाचा. तमाशा काय असतो तो. अरे तमाशावर अनेक चित्रपट आहेत, तमाशांच्या गाणी हिट झाली, आज त्या गाण्यांच्या संगीतावर तुम्ही ताल धरून नाचताय. तमाशा कोण म्हणतं वाईट आहे? आणि काय त्या बिचाऱ्यांनी असं केलंय हो? तिनं स्वतःचा अभिमान, स्वतःचा गर्व तुमच्या पुढे दाखवलाय आणि तुम्ही त्या बिचारीला टोल करताय की म्हणे आदिवासी आपण समाजाचे आहोत आणि हे तमाशात नाचतात, बरे नव्हे. हात जोडतो रे दादा. त्या ताईला कोण जर ट्रोल करत असेल ना, तर त्यालाही माझं वैयक्तिक सांगणं आहे, एकदा तमाशाच्या फडाक्या येऊन बघ आणि मग सांगतो कसं असतं ते. आणि खरं एक सांगू तळतळीचं, त्या भगिनीनं तिच्या कॉस्ट्युमवर मी आदिवासी मुलगी ह्या अभिमानानं लिहिले. तुम्हाला वाटतं ना ते टाकून तमाशाच्या फडात नाचू नये, तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे, इथं जात धर्म काही आणू नका. हे कलेचं स्टेज आहे. ही निसर्गानं दिलेली आणि सरस्वतीच्या आशीर्वादानं उत्पन्न झालेली ही कुणाच्याही घरात कलावंत जन्माला येत नाहीये. तुम्हाला खरंच सांगतो, जात आणि धर्म कलावंताला नसतो. तो फक्त त्या कलेसाठी जगत असतो आणि कला फक्त त्याच्या पोटासाठी असते. म्हणून परत एकदा सांगतो, तुम्ही असेल त्या ताईला सहकार्य करा. ती करते, तिला आशीर्वाद द्या. परंतु आदिवासी मुलगी तमाशाच्या स्टेजवर असते म्हणून तिला नावं ठेवून बस. समजलं का भाड खावा? हे जे आवरा इंस्टाला ID भाड खाव आहे, तू एक नंबरचा भाड खाव. तशी विमल खाऊन थुकतो ना पाचापच, तसा तुझ्या आयुष्यात काहीच अर्थ नाही, तसा तुला विमल खाऊन थुकला. म्हणजे तू पैदा होऊन तुला सोडलाय का इकडे तिकडे रस्त्यावर आणि जे तोंडात येईल ते कुणाचे पण व्हिडिओ उचलायचे, त्यावर ट्रोल करायचा, आपल्या आयडीला टाकायचा, दिवसभर बघायचे व्ह्यू किती गेले, व्हायरल झाला नाही, फॉलोअर वाढले, हेच आहे दिमाग. अरे स्वतःचा काहीतरी कर ना बैला. हा, स्वतःचा काहीच नाहीये तुझा, दुसऱ्यांच्याच व्हिडिओ आयडी वरती काहीच नाही. याला ट्रोल कर, त्याला ट्रोल कर. हा, तुझ्या आई बहिणीला पण ट्रोल करतो का तू असाच? हा, तर नमस्कार मित्रांनो, मला एकच सांगायचे, तुम्ही पूर्ण गोष्टी बघितल्या असेल तर ह्या भाड खावाला तुम्ही काय बोलाल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, म्हणून आम्ही 50 दिवस झाले, म्हणजे की जवळजवळ 2 महिने झाले आम्ही व्हिडिओ बनवत नव्हतो ह्याच कारणाने. कारण मित्रांनो मनाला वाईट वाटतं, कारण आपण आपला आदिवासी नाव घेऊन एवढा सगळ्या ठिकाणी आपण वावरत असतो. कारण आपल्या सगळ्यांना समजलं पण पाहिजे की आम्ही आदिवासी आहेत. ज्यांना माहिती नाही त्यांना पण तरी पण ते लोक एवढी मेहनत करतात, कष्टाळू असतात. पण हा अशा गोष्टी उचलून बघतो की आपलाच आदिवासी म्हणजे माणूस येतो आणि तो आपल्याच आदिवासी माणसाला ट्रोल करतो, म्हणजे त्याला लाज वाटली पाहिजे. हा, आणि आम्ही तमाशाच्या कार्यक्रमाला जेव्हा गावोगावी जातो तेव्हा गावकरी आमचा सत्कार सुद्धा करतात की आम्ही आदिवासी आहोत म्हणून. मग तू आमचा सत्कार करणाऱ्या आदिवासी बांधवांना पण वाईट समजत असशील. तर मित्रांनो, तुम्ही सांगा, ह्या असे लोक असे ट्रोल करतात, आपण चुकीचा नसून पण. मग तुम्हीच सांगा ना, आम्ही बोलायचं तरी काय आणि करायचं तरी काय? तिला पण वाईट वाटलं की मी एवढं लग्नानंतर सगळी आदिवासी संस्कृती जपते, प्रेम करते, अजून मी शिकते खूप काही गोष्टी आणि मला आवडतं जेव्हा कला सादर करते तेव्हा मी आदिवासी मुलगी असं लिहिलेलं ते ब्लाऊज घालून तिची कला सादर करायला तिला आवडतं. मग हे चुकीचं केलंय का? हा, पण आम्हाला हे गोष्ट सांगायची होती, तिच्या मनाला वाटली मित्रांनो. तर आमचं शांत बसणं हे असं वाटतं की आपणच चुकीचं आहे, आपणच चुकीचं केलंय. म्हणून विचार केला की तिला जे पण आहे ते आपण आपल्या ऑडियन्सला सांगू, की ते ऑडियन्स त्यावर ते बघतील, चर्चा करतील. तर तुम्हाला चुकीचं काय वाटतं, आम्ही चुकीचं आहे का समोरचा चुकीचा आहे? तर
त्यामुळे मग व्हिडिओ बनवायचं कसं मित्रांनो मन नव्हतं होत की काय व्हिडिओ बनवायचा. आपण ज्या माणसांसाठी आपल्याला इंस्टा यूट्यूब फॅमिली एवढी प्रेम करते त्यांच्यासाठी आम्ही हसवण्यासाठी सगळ्या व्हिडिओ बनवत असतो, ब्लॉग करत असतो, पण त्याच्यातले काही लोक ह्या असे आम्हाला टार्गेट करून ठेवतात जळणारे. तर आता तुम्हीच सांगा, हात जोडून रिक्वेस्ट आहे, आम्ही बस आता तुमच्याच एक भरोशावरती आहे. समोरचा तो नालायक आहे, त्याला आमची माफी मागितलीच पाहिजे एवढं आम्हाला वाटतंय, कारण तिने काही चुकीचं केलं नाही, तुम्हाला पण माहिती आहे. तर आमची एकच इच्छा आहे, समोरच्याने माफी मागितलीच पाहिजे. आणि कमेंट करा आम्हाला की आम्ही यापुढे मग व्हिडिओ बनवायचे बंद करू की चालू ठेवू. धन्यवाद. यापुढे आम्ही पुढं काहीच बोलणार नाही आणि आमचं काय चुकीचं वाटलं असेल मित्रांनो तर आम्हाला तसं कळवा तुम्ही कमेंटमध्ये. धन्यवाद.